नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण ही कलाकृती कशी करायची ते बघितलं होतं। हे जवळपास म्हणजे डेकोरेशनचे सर्व प्रकार आहेत। मी मागच्याही 2-4 व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शिकवलेले आहेत। आता मागच्या व्हिडिओमध्ये हे कसं करायचं ते आपण शिकलो। आता आपण काय करणार आहे, आता हे जे खालचं लटकन आहे हे लटकन कसं करायचं ते बघूया। खूप सुंदर दिसतं, हे खूप छान दिसतं। म्हणजे वरची डिझाइन नसली आणि याला साधी चेन जरी लावली तरीही ती खूप छान दिसतात। म्हणजे इवन तोरणासाठी सुद्धा सुंदर दिसतात। बघूया हे कसं करायचं ते। तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे 10 mm चे मोती घेतलेले आहेत मी। हे डॉटेड मोती आहेत, कारण माझे प्लेन मोती संपले म्हणून मी डॉटेड घेतलेत। तर हे आपल्याला 6 ओवून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि एक छान गाठ, पक्की गाठ पाडून घ्यायची। गाठ पाडून हा धागा पुन्हा एकदा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, कारण हे मोती मोठे आहेत आणि आपला धागा हा 30 नंबरचाच धागा आहे, त्यामुळे हे फिरवणं खूप गरजेचं आहे। तर हे फिरवायचं, पुन्हा एकदा गाठ पाडून घ्यायची आणि मग पुढच्या डिझाईनला सुरुवात करायची। तर असं मी फिरवून घेतलं, पुन्हा एकदा या धाग्याला गाठ पाडून घेते। ही गाठ पक्की पाडून घेतली मी आणि ह्या नीडलला थोडं पुढे काढून घेते। आणि आता हा धागा कापून टाकते। आता आपण काय करणार आहे, हे 4 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत मी। या ठिकाणी कदाचित तुम्हाला साहित्य सांगितलेलं नाही, तर हे मी सगळे 4 mm चे मोती घेतलेले आहेत। या 2 छोट्या बेल घेतलेल्या आहेत आणि गोल्डन आणि व्हाईट 2 4 mm चे मोती घेतलेले आहेत। आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला 2 गोल्डन मोती घेतलेले आहेत, एक रेड, पुन्हा एक गोल्डन घालायचं आहे आणि पुन्हा एक रेड मोती घालायचा आहे आणि 2 पुन्हा गोल्डन मोती घालायचे आहेत। बघा, 2 गोल्डन मोती घातलेत, एक रेड, एक गोल्डन, एक रेड आणि पुन्हा 2 गोल्डन, असे एवढे मोती मी घालून घेतले आहेत। आता ज्या मोत्यातून नीडल आली त्या मोत्यातून ही सुई आपल्याला पुढे घेऊन जायची। पुन्हा तसंच करायचं। त्याच्यामध्ये 2 गोल्डन मोती, एक रेड कलरचा मोती, एक पुन्हा गोल्डन मोती आणि पुन्हा 2 गोल्डन मोती, असे एवढे, एक रेड कलरचा मोती आणि पुन्हा 2 गोल्डन मोती, असे एवढे मोती आपण घालून घ्यायचे आहेत। आता पुन्हा आपल्याला हा धागा पुढच्या व्हाईट मोत्यात घेऊन जायचा। आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व याच्यावरती हे गोल्डन मोती घालून घ्यायचे आहेत। गोल्डन मोती, रेड मोती, गोल्डन मोती, रेड मोती, अशा पद्धतीने मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा, हे आपलं पूर्ण झालं आहे। आता मी काय करणार आहे, या बाजूच्या मोत्यामधून नीडल टाकून घेणार आहे
आणि त्यानंतर आता ह्या एका सर्कलपैकी कुठल्याही एका सर्कलच्या टॉपवरच्या गोल्डन मोत्यात मी नीडल घेऊन येणार आहे। बघा अशा पद्धतीने नीडल आपल्याला घेऊन यायची। या गोल्डन मोत्यात नीडल आणली। बघा आता याच्यातले आपण 3 पाकळ्या वापरणार आहे। अशा 3च पाकळ्या वापरायच्या आहेत। तर यामध्ये आता आपल्याला एक गोल्डन मोती घालून घ्यायचा आहे आणि गोल्डन मोती घालून ह्या पुढच्या गोल्डन मोत्यात नीडल टाकून घ्यायची आहे। इथल्या ह्या गोल्डन मोत्यात आपण नीडल टाकून घेऊ। बघा आता पुन्हा एक गोल्डन मोती टाकायचा आणि पुढच्या एका या सर्कलच्या एक सोडून एक आपण वर घेतला आहे। 3 खाली सोडले आणि 3 वर घेतलेत। याच्यात टाकली नीडल। पुन्हा एक गोल्डन मोती मध्ये टाकायचा आहे आणि या गोल्डन मोत्यात नीडल टाकून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने नीडल टाकून घेतली। आता हा धागा आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे। टाईट करून हा धागा आपल्याला पुन्हा एकदा त्या पूर्ण सर्व 6 मण्यांमधून फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा धागा आपल्याला फिरवून घ्यायचा। अशा पद्धतीने हा 6चा एक गोल तयार झाला। आता आपल्याला ही नीडल खाली न्यायची आहे। खाली नेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, या प्रत्येक 2 मोत्यांच्या मधल्या गॅपमध्ये एक एक गोल्डन मोती टाकून घ्यायचं आहे। इथे गॅप आहे की नाही, या गॅपमध्ये एक गोल्डन मोती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हा गोल्डन मोती टाकायचा आणि नीडल वर काढून घ्यायची, वरून न्यायची नीडल, खालून न्यायची नाही, नाहीतर तो त्या ठिकाणी फिट होणार नाही। आता आपल्याला पुन्हा नीडल इकडे न्यायची आहे। या 2 मोत्यांमध्ये नीडल न्यायची। बघा आणि या ठिकाणी पुन्हा एक गोल्डन मोती टाकून घ्यायचा। गोल्डन मोती टाकून नीडल पुन्हा गोल फिरवून हा मोती या ठिकाणी फिट झाला पाहिजे आणि नीडल पुन्हा फिरवून इथं आणायची आणि ह्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हा एक गोल्डन मोती टाकून घ्यायचा आहे। तर ही नीडल या रेड मोत्यातून टाकूया आपण। रेड मोत्यातून टाकून इथल्या एका गोल्डन मोत्यातून टाकायची आणि पुन्हा खाली जायचं। खाली जाऊन या ठिकाणी पुन्हा एक गोल्डन मोती आपल्याला प्लेस करायचं आहे त्या गॅपमध्ये, म्हणजे ही डिझाईन त्या ठिकाणी सलग दिसते। बघा इथल्या 2 गोल्डन मोत्यातून टाकली मी आणि या ठिकाणी हा फिट झाला। अशा पद्धतीने मी प्रत्येक गॅपमध्ये हे टाकून घेते इथपर्यंत आणि मग पुढचा भाग तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी सगळे मोती या ठिकाणी पूर्ण पाहू शकता तुम्ही, पूर्ण प्लेस करून घेतले। आता या भागात जसं केलं आपण की एक एक मध्ये गोल्डन मोती टाकून इथे 3 मोती आलेले आहेत, आपल्याला 6 मोती पाहिजेत। गोल्डन मोती टाकायचा, पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची, पुन्हा एक गोल्डन मोती टाकायचा, पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची। बघा पुन्हा या मोत्यातून नीडल टाकायची गोल्डन मोत्यातून आणि पुन्हा एक गोल्डन मोती या ठिकाणी आपण टाकून घेऊ। अशा पद्धतीने आता आपल्याला पुन्हा एकदा धागा फिरवून घ्यायचा याच्यातून।
याला आपण हंडी टाईप लटकन असं म्हणू शकतो. पूर्वी अशा दिवाणखान्यामध्ये मोठे मोठे जे दिवाणखाने असायचे, वाडे असायचे, अजूनही पुण्यामध्ये त्या हंड्या तुम्हाला वाड्यांमध्ये गेलात तर पाहायला मिळेल. तर ही हंडी म्हणजे त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि त्यामुळे ह्या हंडीतले लाईट आत्ता जी झुंबर लावतात त्या ठिकाणी हंडीतले लाईट शोभा वाढवत होते दिवाणखान्याची. आणि तोच एक प्रकार करण्याचा हा एक आणखी प्रयत्न. तर या इथपर्यंत आपलं हे झालं आहे. बघा किती सुंदर दिसतं आहे. आता आपण काय करणार आहे, आता हा धागा या ठिकाणी मी खाली काढून घेणार आहे. काढून याच्यामध्ये मी एक बेल्ट टाकणार आहे. आणि त्या अगोदर आपण एक काम करू शकतो. आता हा जर धागा तसाच टाकला तर काय होईल, या ठिकाणी तो धागा उघडा आपल्याला दिसेल आणि तो दिसू नये म्हणून जेवढे मोती शक्य आहेत व्हाईट मोती, त्याच्यामध्ये व्हाईट मोती टाका किंवा गोल्डन मोती टाका. मी व्हाईट मोती टाकते आतमध्ये, म्हणजे तो धागा दिसणार नाही आणि प्लस त्या मोत्याची एक छानशी लाईन आपल्या ह्याच्यामध्ये तयार होईल. तर 3 आणि 3 6 याच्यामध्ये 6 मोती बसायला पाहिजेत. जास्त झाले तर काढून टाकायचे. अशा पद्धतीने मी बघा 6 मोती टाकलेत. मला असं वाटतं की एक मोती तो जास्त होतो आहे म्हणून मी एक मोती त्याच्यामधला काढून घेणार आहे. हे मोती टाकल्यानंतर काय करणार आपण, ही जी बेल आहे किंवा कॅप म्हणू शकतो आपण मोत्याची, ही कॅप मी याच्यामध्ये व्यवस्थित फसवून घेणार आहे. याच्यामध्ये अशी व्यवस्थित फसते ती, आणि फसली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. ही बेल टाकल्यानंतर एक हा व्हाईट मोती टाकायचे, त्याच्यानंतर एक गोल्डन मोती. आणि हे मोती टाकल्यानंतर काय करायचं, या गोल्डन मोत्याला सोडून द्यायचं आणि व्हाईट मोत्यातून प्लस पूर्ण सर्व मोत्यातून आपल्याला ही नीडल आता रिव्हर्स घेऊन जायची आहे. थोडंसं पेशन्सचं काम आहे हे, म्हणून थोडं हळूहळू करायचं, फार घाई करायची नाही. बघा हे अशा पद्धतीने आपलं तयार झालं. कुठेतरी तो वायर कमी जास्त झाली. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता एक हा व्हाईट मोती पुन्हा मी एक घालून घेणार आहे वरच्या बाजूला. त्याच्यानंतर ही कॅप टाकून घ्यायची आहे. कॅप टाकल्यानंतर आता आपल्याला सर्व व्हाईट मोती टाकून घ्यायचे. पण व्हाईट मोती टाकल्यानंतर शक्य झाल्यास एक गाठ या ठिकाणी पाडून घ्या किंवा ह्याच मोत्यातून टाईट करून पुन्हा रिव्हर्स धागा काढून घ्यायचा, म्हणजे तो मोती त्या ठिकाणी फिक्स होतो आणि तुमची बेल ही हलणार नाही. हा जो व्हाईट मोती मी एक ओला त्याच मोत्यातून पुन्हा काढायची आणि वायरला टाईट करून त्या ठिकाणी खिचून घ्यायची. बघा तर अशा पद्धतीने ही आपली बेल तयार होते. बेल तयार झाल्यानंतर आता तुम्हाला जेवढे मोती घालायचे आहेत त्याच्यामध्ये व्हाईट मोती, तेवढे व्हाईट मोती घालायचे आहेत. अगदी छोटे मोती घालायचे असेल, जे छोटे मोती आपण याच्यासाठी वापरलेत ते छोटे मोतीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. तर याच्यामध्ये लटकनसाठी मी 7 मोती वापरलेले आहेत. तर त्याच्यापैकी 1 मोती घातलेला आहे, त्याच्यापैकी 6 मोती आपल्याला घालायचे आहेत.
4 5 आणि हा एक 6. अशी ही सुंदरशी बेल तयार झाली. आता आपल्याला या ठिकाणी त्या बेलला फिक्स करायचं आहे. फिक्स करताना मी काय करणार आहे, हे जे छोटे मोती आहेत, हा एक छोटा मोती घालून या ठिकाणी ट्रँगल तयार करणार आहे. तो याच्यासाठी की काय होईल की आपण जर डायरेक्टली याला ओवला तर हा मोती आडवा आहे आणि दुसरा मोती उभा आहे, त्याच्यामुळे ही बेल एका बाजूला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हा ट्रँगल आपल्याला तयार करून घ्यायचा या ठिकाणी पहिल्यांदा असा. आणि ट्रँगल तयार केल्यानंतर बघा हा ट्रँगल तयार झाला आहे. आता पुन्हा याच्यातून काढायचं आणि पुन्हा त्या व्हाईट मोत्यातून नीडल खाली घेऊन जायची, म्हणजे ती बेल आपली सेंटरला येईल. बघा अशी सेंटरला येईल. एक गाठ पाडून घ्या आणि वायर पुढे काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही बघा सुंदरशी बेल तयार झाली. खूप सुंदर दिसते ती. आता ह्या नुसत्या बेल वापरून वरती आणखी दुसरं काहीतरी टाकून आपल्याला आणखी एक डिझाईन तयार करता येईल. मला वेळ मिळाला तेव्हा मी हे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. ही बेल तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, आवडलं तर लाईक करा. खूप लोक बघतात, ते करतात सुद्धा, सोशल मीडियावर पण टाकतात, पण लाईक मात्र करत नाहीत. तर त्यासाठी लाईक करणं गरजेचं आहे. कॉमेंटसुद्धा करणं गरजेचं आहे, जेणेकरून मला थोडा हुरूप येईल या सगळ्या गोष्टी करायला. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.